एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं। कारण मेन यूट्यूबवरती ग्रो करण्यासाठी किंवा व्हिडिओ जे आहेत व्हिडिओला छान व्ह्यूज येण्यासाठी, व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी दोन मेन टॉपिक जे आहेत मेन महत्त्वाचे आहेत ते म्हणजे पहिलं टायटल आणि दुसरं आहे ते म्हणजे थंबनेल। थंबनेलमुळे कसं होतं, माणूस म्हणजे प्रत्येक जी व्यक्ती आहे ती थंबनेल पाहून मगच व्हिडिओ जो आहे तो क्लिक करते। त्यामुळे मी तुम्हाला सजेशन देईन की आपले जे व्हिडिओ जर आहे ते व्हायरल करण्यासाठी थंबनेल परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, थंबनेल कसं बनवायचं, टायटल कसं टाकायचं किंवा थंबनेलवरती टायटल आपण कसं शेअर करायचं, जेणेकरून जे व्यक्ती आहे किंवा जे व्हिडिओ पाहणारे आहेत ते अगदी असे पटकन त्याला टच करून व्हिडिओ जो आहे तो क्लिक करून पाहिले पाहिजे। ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे कारण टायटल आणि थंबनेल हा मेन व्हिडिओचा पाया असतो, त्याच्याशिवाय व्हिडिओ व्हायरल होत नाही। थंबनेल पाहूनच मेन टॉपिक मेन वेस्ट आजकाल कसं आहे, जास्त टायटलला पाहण्यापेक्षा सुद्धा थंबनेलला पाहूनच व्हिडिओवरती क्लिक केलं जातं। ठीक आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। नवीन क्रिएटरांसाठी चॅनल ग्रो करणं खूप इम्पॉर्टंट असतं, त्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, स्किप करू नका। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी नेहमी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत असते। ठीक आहे, तर चला मग पाहूया। तर एव्हरीवन, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक फोटो जो आहे त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि रिमूव्ह BG असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट फर्स्ट नंबरची दिसते त्याच्यावरती जाऊन तुमचा एक असा फोटो सिलेक्ट करायचा आहे जो टायटलला तुमच्या मॅच झाला पाहिजे आणि त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आपलं जे थंबनेल आहे त्याच्यामध्ये तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो 100% ॲड करा, जेणेकरून तुमचं जे थंबनेल आहे खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि आपले जे व्ह्यूवर्स आहेत ते व्ह्यूवर्स पटकन ॲट्रॅक्ट होतात आणि ते व्हिडिओला टच करून व्हिडिओ पाहतात। ठीक आहे, तर गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याचं आणि त्याचबरोबर त्याचे ॲप्लिकेशनसुद्धा आहे। आता इथं तुम्हाला फ्रीमध्ये पण भेटतं आणि तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे पेसुद्धा करू शकता। आणि प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला हा जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता। ठीक आहे, ते याच्यामध्ये खूप छान फीचर्स आहेत। आता हा जो आपण सुरुवातीला जो रिमूव्ह केलेला बॅकग्राऊंडचा फोटो आहे तो मी इथे सिलेक्ट करते। ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कलरनुसार कुठे मॅच होतो अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, असेच व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असते। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही लॉकसुद्धा टाकू शकता, फोटोजला लॉकसुद्धा टाकू शकता, जेणेकरून फोटो जो आहे तो इकडे तिकडे अजिबात हलणार नाही। ठीक आहे एव्हरीवन, जसं की इथं मी स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्हाला त्याप्रकारे तुम्हाला एक असा टायटल चॉईस करायचा आहे जो की व्ह्यूवर्सना खूप ॲट्रॅक्ट केला पाहिजे, त्यांनी पटकन थंबनेल पहिल्या क्लिक करून पाहिलं पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर आपला जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर अटॅच करायची आहे। बॉर्डर अटॅच करण्यासाठी इथंच तुम्हाला स्ट्रोक या नावाचं जे फीचर आहे त्याच्यावरती जायचं, इथं तुम्ही बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर इथं तुम्हाला बॉर्डर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता किंवा आहे तसं जसं मी ठेवलं ते फक्त ऑन केल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे इथं असं ठेवला तरीसुद्धा चालतं, खूप सुंदर दिसतोय थंबनेल। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथं प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, न्यूज टेक्स्टवरती क्लिक करायचं, खाली जे एडिटचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपला जो टायटल आहे तो मेन टायटलचा जो मोठा लोगो म्हणजे टायटलचा मेन विषय आहे तो आपल्याला थोडासा हायलाईट टाकायचा आहे। जसं की इथं तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनल हे जे आहे आपल्याला कॅपिटलमध्ये Y जे आहे ते कॅपिटलमध्ये टाकायचं आहे, जसं मी इथं तुम्हाला दाखवत आहे तशा प्रकारे। ठीक आहे, आणि त्यानंतर आता आपण याला काय करणार आहोत, फॉन्ट वगैरे चेंज करून घ्यायचं, त्यानंतर त्यालासुद्धा बॉर्डर अटॅच करायची। फॉन्टवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला बरेचसे फॉन्ट भेटतील किंवा त्याचे जे वेगळे फीचर्स आहेत जेणेकरून आपलं जे टायटल आहे ते खूप स्ट्रॉंग म्हणजेच ॲट्रॅक्ट दिसेल, खूप छान दिसतं। त्यासाठी इथे बरेचसेच फॉन्ट्स आहेत, तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही करू शकता। आता मी हे सिलेक्ट करते। आता याला आपण सुद्धा बॉर्डर देणार आहोत। बॉर्डर देण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही बघू शकता B वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही फॉन्ट जो आहे तो जाड करू शकता। ठीक आहे, त्याचबरोबर तिरका करू शकता, त्याच्या खाली अंडरलाईन करू शकता आणि जर तुम्हाला काहीच करायचं नसेल तर ते जे आडवी रेष मारल्या त्याच्यावरती क्लिक करू शकता तुम्ही।
ठीक आहे, अगदी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही अशा प्रकारे थंबनेल नक्की पाहून बघा. थंबनेल जर मॅच होत नसेल तर तुम्ही पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो परत एकदा चेंज करू शकता. ब्लॅक व्हाईट कशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे त्या प्रकारे. तर मी आता हात ठेवून सुरुवातीला पाहते व्यवस्थित बसतं की नाही. त्यानंतर आपलं जे यूट्यूब चॅनल असं मी लिहिलेलं आहे त्या टायटलला हायलाईट केलेलं आहे, त्याला आपल्याला कलर आणि त्याचबरोबर बॉर्डरसुद्धा द्यायचे आहे, जसं की मी इथं तुम्हाला दाखवत आहे तसं. ठीक आहे, तर हा ब्लॅक जो बॉर्डर आहे तो खरंच खूप सुंदर दिसतो. त्याचा शॅडोसुद्धा चालू करायचा, जेणेकरून आपलं जे थंबनेल आहे खूप सुंदर बनतं. ठीक आहे एव्हरीवन, इथं तुम्ही बघू शकता. आता हे सुद्धा मॅच झालेलं, आता नंतर टाकणार आहोत. आता मी इथं टायटलवरती टाकणार आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं. ठीक आहे, तुम्ही आणखीन बरंचसं काही ॲड करू शकता, पण मी इथं तुम्हाला तुमच्या ह्याच्यासाठी म्हणजे सॅम्पल दाखवण्यासाठी इतकंच मी म्हणजे शेअर करते किंवा ॲड करत आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं त्यालासुद्धा तुम्हाला जे फॉन्ट चेंज करायचं आहे ते तुम्ही करू शकता. एकच फॉन्ट ठेवायचं नाही, कमी जास्त हे करायचं, म्हणजे स्मॉल लॉंगमध्ये टायटल व्यवस्थित द्यायचं, जेणेकरून आपलं जे थंबनेल आहे ते खूप सुंदर दिसतं. जसं की इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही किती सुंदर जो थंबनेल आहे तो दिसत आहे. ठीक आहे, यालासुद्धा आपल्याला बॉर्डर चेंज म्हणजे बॉर्डर वगैरे लावून घ्यायची. त्यानंतर कलर बॉर्डरचे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. इथे तुम्ही बघू शकता कमी जास्त करू शकताय. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन खूप सुंदर आहे, त्याला काय पे वगैरे करावे लागत नाहीत, फ्रीमध्ये आहे. तुम्हाला थंबनेल बनवण्यासाठी एक उत्कृष्ट ॲप्लिकेशन आहे. मी सुद्धा पिक्सेल ॲप्लिकेशनवरतीच बनवते. काइनमास्टर वगैरे वरतीसुद्धा बनवू शकतो, मात्र त्याला म्हणजे लोगो जो आहे म्हणजे त्या ॲप्लिकेशनचा लोगो असतो, ह्याला काय लोगो वगैरे अजिबात येत नाही. त्यानंतर आता इथं कसं करायचं हे मी हे घेतलेलं आहे आणि हे मी मराठीत घेतले. तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा ॲड करू शकता. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता, मराठीमध्ये अशा प्रकारे लिहू शकता. मात्र असे लिहिल्याने थंबनेलचा जो लुक आहे तो पूर्णपणे चेंज होतो. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं तुम्ही लॉक वगैरे टाकू शकता आणि परत एकदा लॉक जो आहे ते काढायचं. त्यानंतर आपला जर फोटो कमी जास्त करायचा असेल, ॲडजस्ट करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तेवढं लाईक करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता मी मॅनेज करून घेत आहे व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे ते मॅनेज करून घ्यायचं आहे. ठीक आहे एव्हरीवन, आता आपण कसं करायचं ह्यालासुद्धा फॉन्ट देऊया. फॉन्टचे म्हणजे ऑप्शन बरेचसेच आहेत, जो सूट होतो तो तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता. ठीक आहे एव्हरीवन, बघू शकता इथे किती कलर्स अवेलेबल आहेत, ज्याच्याकरून आपलं जे थंबनेल आहे ते खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं, खूप छान दिसतं. आता आपल्या स्वतःलाच आवडलं पाहिजे, आपल्यालाच नाही आवडलं तर आपल्या व्ह्यूअर्सना कसे आवडणार. ठीक आहे, तर आता इथं आपल्याला एक चॅनलचा लोगो मॅच करायचा आहे. त्यासाठी मी हे जे आहे टायटल ते थोडंसं खाली घेतलं आहे. आता आपण इथे लिहिणार आहोत स्टेप बाय स्टेप ऑल प्रोसेस, असं पण लिहून घेऊया. छोटंसं ह्याच्यामध्ये लिहायचं. तुम्ही दुसरं पण लिहू शकता, म्हणजे 100% युजफुल व्हिडिओ, त्याचबरोबर 100% जेन्युइन. ठीक आहे, त्यानंतर जर तुमचं हे असेल तर ते इंग्लिशमध्ये थोडंसं टायटलमध्ये इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ते पण तुम्ही शेअर करायचं. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेपला सुद्धा कलर वगैरे सगळे काही चेंज करून घ्यायचे, त्यालासुद्धा बॅकग्राऊंड लावून घेऊया आपण. ठीक आहे, मी तुम्हाला फायनल लुक जो आहे तो दाखवणार आहेच. खूप HD क्वालिटीमध्ये खूप छान थंबनेल बनतं. तुम्हाला पाहायचं असेल कंटिन्यू पहा, मध्ये स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुमचं भविष्य बदलणार आहे. ठीक आहे, तर बघू शकता स्टेप बाय स्टेप ऑल प्रोसेसला कशाप्रकारे तुम्ही पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो चेंज करू शकता. बॉर्डर ठीक आहे, तर हा जो बॉर्डर आहे हा ठेवते मी. त्यानंतर तुम्हाला एक यूट्यूब चॅनलचा लोगो, जो तुमचा विषय असतो त्या विषयावरती लोगो घ्यायचा. आता इथं मी एक यूट्यूब चॅनलचा लोगो घेते अशा प्रकारे, आणि तो सुद्धा स्मॉल करून आपल्याला वरती ठेवायचा आहे. बघू शकता किती सुंदर थंबनेल दिसत आहे. खूपच छान HD क्वालिटीमध्ये थंबनेल झालेला आहे. सुरुवातीला तुम्हाला बनवताना थोडीशी तकलीफ होते, फीचर्स माहीत नसतात, त्यामुळे एकदा दोनदा तीनदा तुम्ही बनवत गेला तर हळूहळू तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. त्यामुळे मी तर तुम्हाला सजेशन करीन तुम्ही पिक्सेल लॅबवरतीच थंबनेल यूट्यूबचं बनवत चला, जेणेकरून ते HD क्वालिटीमध्ये बनतं. बरेचसे जे मोठमोठे यूट्यूब क्रिएटर्स आहेत ना, ते पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनवरतीच थंबनेल जे आहे ते आपलं क्रिएट करतात. त्यामुळे त्यांच्या व्हिडिओला म्हणजे खूप व्ह्यूजसुद्धा असतात आणि चॅनलची ग्रोथसुद्धा त्यांची खूप सुंदर असते. तर फर्स्टचा जो बॅकग्राऊंड होता तोच मला खूप छान वाटला, मग मी परत तोच चेंज केलेला आहे.
त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, आता आपल्याला जर काही लॉक वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला वरती बटनावर क्लिक केल्यानंतर सेव्ह इमेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अल्ट्रावरती क्लिक करून तुम्हाला जो फोटो आहे तो सेव्ह गॅलरीवरती प्रोसेस करून सेव्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे एव्हरीवन. तर फायनली आपला जो म्हणजे थंबनेल आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा, आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता करून घ्या. काय कमेंट्स असतील, काय तुमचे क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. ठीक आहे, चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. चला बाय.